स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. सुरू करूया. आहात का सगळे? कसे आहात? अनम्यूटचं ऑप्शन देते मी तुम्हाला. मस्त सगळे मॅम. मस्त आहे. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड गुड आफ्टरनून. आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. चला, कॅमेरे ऑन करायचे सगळ्यांनी आणि पुढचं सेशन सुरू करूया. आपण हिस्ट्री ऑफ रेकी बघितलं होतं. हम्म. हा. हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघितलं की डॉक्टर मिकाऊ सुईंनी रेकीला काय केलं, रिडिस्कवर केलं. आणि रेकीचा शोध त्यांनी कोरियामा नावाच्या एका टेकडीवरती त्यांना लागला होता. त्यांनी रेकीची साधना केली. 21 दिवसांची त्यांनी प्रॅक्टिस केली. म्हणजे रेकीची अन्न पाण्याचा त्याग करून त्या कोरियामा नावाच्या टेकडीवरती जाऊन त्यांनी सलग ती साधना केली होती आणि त्यांनी त्या ऊर्जांचा वापर सुरू केला. असा वापर सुरू करताना त्यांचे पहिले ग्रँड मास्टर कोण होते? की संपूर्ण ज्या प्रवास आपण बघितला त्या प्रवासामध्ये पहिले ग्रँड मास्टर त्यांनी केले होते चिरोजी हयाशी. चिरोजी हयाशी तुम्ही लिहून घेऊ शकता. चिजूर मी त्यांचा फोटो तुम्हाला दाखवते. स्क्रीन दिसते? हो. हा. हे डॉक्टर मिकाऊ सुये हे पहिले ग्रँड मास्टर, पहिल्यांदा त्यांनी जे ग्रँड मास्टर बनवले होते हे रिटायर्ड नेव्हल ऑफिसर होते. त्यांच्या डॉक्टर मिकाऊ सुईच्या सानिध्यात 20व्या शतकामध्ये यांनी रेकीचा दीक्षा घेतली. रेकीच्या प्रचाराला सुरुवात केली आणि रेकीचा वापर देखील केला. त्यानंतर त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन असं म्हणता येईल की यांच्यामुळे पुढे जे ग्रँड मास्टर झाले त्या म्हणजे हवाई टकाटा. चिजुरी हयाशीनी यांच्या सानिध्यात राहण्याचं, डॉक्टर मिकाउसू यांच्या सानिध्यात राहण्याचं त्यांना संधी मिळाली. आणि डॉक्टर हवाई टकाटांना चिजुरो हयाशींनी ग्रँड मास्टर केलेलं आहे. हवाई टकाटां ह्या अमेरिकेत राहत होत्या आणि त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. कितव्या वर्षी? वयाच्या 30व्या वर्षी. विसाव्या. आणि त्यांचे ती सगळी प्रोसिजर चालू होती. आणि सगळ्या काय म्हणतात त्या केमोथेरपी, रेडिएशन या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना जो काही त्रास जाणवत होता तेव्हा त्यांना कोणीतरी म्हणजे लक्षात आलं की अशी काहीतरी एनर्जी आहे जी नॅचरल हिलिंग टेक्निक म्हणता येईल, अल्टरनेट थेरपी आपण या सगळ्यांसोबत वापरू शकतो. ज्याने काय होईल, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापासून आपल्याला पेन रिलीफ मिळेल. इमोशनल काही प्रॉब्लेम, जे काही सफरिंग होतं त्यांना त्याच्यापासून काय होईल, ते सफरिंग कमी व्हायला मदत होईल. तेव्हा हवाई टकाटांनी रेकीचं ग्रँडमास्टर केलं, रेकीची दीक्षा घेतली आणि त्यांनी पुढे आपल्या संपूर्ण विश्वाला 21 ग्रँडमास्टर दिलेले आहेत. किती? 21. हा. तर असे त्यांनी तयार केले. त्यांच्या सानिध्यात एवढ्या सगळ्या घटना घडल्या आणि त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन इथे म्हणता येईल. कारण बाकीचं तर म्हणजे चिजुरी हयाशीनी तर हे रेकीचं सगळी हे केलीच. म्हणजे त्यांनी सगळ्या क्लिनिक पण ओपन केलं टोकियोमध्ये, जपानमध्येच ते होते. ते रेकीची प्रॅक्टिस पण करत होती आणि रेकीच्या अजून हिलिंग टेक्निक काय काय वापरू शकतील त्याच्यासोबत त्यांनी डॉक्टर मिकाऊ सोबत रिसर्च पण केला होता. पण त्यानंतर जे काम केलं होतं ते हवाई टकाटांनी केलं. कारण की त्यांनी स्वतः म्हणजे स्वतः पकडून त्यांच्या नातीला देखील त्यांनी ग्रँड मास्टर केलं आणि वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्यांनी या दिव्यरेखी शक्तीचा वापर करून त्याची प्रॅक्टिस करून त्यांनी ग्रँड मास्टर तयार केले आणि वयाच्या 80 वर्षी ते गेले. 1980 साली त्यांचं निधन झालं होतं. आणि त्यांच्यानंतर जे ग्रँड मास्टर झाले त्याच्यामुळे ह्या ऊर्जा काय झाल्या, इकडे तिकडे फैलल्या आणि जे प्रत्येक देशांमधले वेगवेगळे ग्रँड मास्टर झाले आणि त्यातलीच मी काहीतरी
म्हणजे ह्या 21 ग्रँड मास्टरच्याही एका ग्रँड मास्टर कडून मी कुठेतरी एक माझा 11वा नंबर लागतो, असं असतं. तर ह्या ऊर्जा बघा, कसं असतं, सुरुवात कुठून होते आणि समजून का घ्यायचं आहे की कोणी सुरुवात केली आणि वापरही किती लेट आपल्याला मिळाला. ही जपानमध्ये आपलीच ऊर्जा होती, सगळ्या गोष्टी आपल्याच होत्या, ही लाईफ फोर्स एनर्जी आपल्याच कडची होती. पण जेव्हा ही जपानमध्ये रिइन्व्हेंट करून आली, रिडिस्कवर करून आली, तेव्हा आपल्याला काय झालं, त्याचं महत्व कळालं की अशाही काही ऊर्जा आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या इमोशनल लेवलला, मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला जी काही प्रॉब्लेम्स असतात, जे काही सफरिंग्स असतात, ते आपण दूर करू शकतो. आता काल आपण रेकीची प्रार्थना बघितली होती. ती प्रार्थना मी आज तुम्हाला परत सांगते. रेकीला आपण जेव्हा आवाहन करतो, जेव्हा त्याची प्रेयर करतो, ती प्रार्थना तुम्ही लिहून घेऊ शकता. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मॅडम परत एकदा सांगा ना. हो, सांगते. हे बघा, पहिल्यांदा आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. आपले हात जोडायचे आहेत. त्यानंतर आपले हात दोन हृदय चक्राजवळ जोडून आपल्याला आभार मानायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीला आवाहन करत आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. रेकी अमृत, 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 रेकी अमृत. लिहून झालं सगळ्यांचं? त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वतःला आपल्याला मी काय सांगितलं की एक पांढऱ्या कलरच्या पिरॅमिड मध्ये आपल्याला मेडिटेशनला बसायचंय. आता सगळ्यांचं अट्युनमेंट झालेलं आहे. ऍक्टिव्हेशन कसं करायचं ते काल मी घेतलं. आता ज्यांचं अट्युनमेंट झालं नसेल त्यांचं तर आपलं गुरुवारी अट्युनमेंट ठरलेलं आहे, त्याच्यासाठी नो प्रॉब्लेम. तेव्हाही मी ऍक्टिव्हेशन मॉर्निंगला घेणार. ठीक आहे. बघा, त्याची प्रार्थना करताना आपल्याला काय करायचं, आपण एका पांढऱ्या कलरच्या पिरॅमिड मध्ये बसतोय. मेडिटेशनला बसताना आणि प्रार्थना करताना आपण स्वतःला एक पांढऱ्या कलरच्या पिरॅमिड मध्ये इमॅजिन करायचं की तुम्ही एका पांढऱ्या कलरच्या त्रिकोण माहितीये, ट्रायंगल प्रत्येकाला. तो ट्रायंगल काय आहे, ती एनर्जी काय आहे, माझ्या इथे येते, क्राऊन चक्र, आपला जो टाळू आहे ना, त्या ब्रेन मध्ये, आपल्या टाळू मध्ये येते आहे, असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. कुठे येत आहे, आपल्या क्राऊन चक्रामध्ये. इथे आपलं क्राऊन चक्र असते, सहस्त्रार चक्र, तिथे येते आहे असं आपल्याला काय करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन बघितलं आपण, शिकलो आहे. डोळे बंद करून आपल्याला काय करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय की ही पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश, दिव्य रेकी शक्ती, ही ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये येते आहे आणि पूर्ण बॉडीमध्ये फैललेली आहे. आणि नंतर आपण रेकी शक्तीला काय करायचं आहे, आवाहन करायचं आहे, तिची प्रार्थना म्हणायची आहे. समजलं? विचारू का? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हो. हो. पुढे जाऊया. येस. प्रेयर लिहून घेतली सगळ्यांनी? हो. येस. त्यानंतर आपल्याला रेकीचे बेनिफिट्स बघायचे की रेकी चा बघा, रेकीच्या बद्दल आपल्याला इतक्या अंधश्रद्धा होत्या, त्यानंतर आपल्याला रेकी ऊर्जा समजली आणि मग याचा वापर कसा करायचा किंवा याचे बेनिफिट्स काय आहे, की आपल्याला या वापर कशासाठी करायचा. मग कशासाठी असतं की जे दिवसभराचं स्ट्रेस आहे ते आपल्याला यायलाच नको. नंतर आपल्याला जी काही चिडचिड येते, राग आहे, एन्झायटी येते, डिप्रेशन येते, मेंटल हेल्थ इश्यू असतात, त्यापासून आपल्याला काय व्हायला पाहिजे, सुटका मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण रेकीचा वापर करू शकतो. आणि हे जरी नसेल तरी तुम्हाला काय करायला जर तुम्हाला दिवसभरात तुमची एनर्जी वाढवायची असेल, तुम्हाला दिवसभरातले जे कामं होतात ते फास्ट, म्हणजे जे प्रत्येकाची एक स्पीड असते, त्या स्पीड पेक्षाही तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीतरी ऊर्जा मिळाव्यात आणि मला दिवसभराचे कामं
चांगल्या पद्धतीने, अजून चांगल्या पद्धतीने करता यावेत त्यासाठी देखील रेकी शक्ती काय करते, आपल्याला मदत करत असते. त्यानंतर तुम्हाला जे विचारांची क्लॅरिटी नसते, बऱ्याच लोकांना ना गोंधळ झालेला असतो आयुष्यात. हा निर्णय घेऊ की तो घेऊ, या रस्त्याला जाऊ की त्या रस्त्याला जाऊ. तिथे देखील आपल्याला काय करताय, जेव्हा आपल्याला रेकीची आपण जी प्रॅक्टिस करतो आहे, साधना करतो, त्यांनी आपल्याला आपल्या लाईफचे डिसिजन घ्यायला काय मिळते, क्लॅरिटी मिळते. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. आपण स्वतःवरती करायला शिकतो, म्हणजे आपोआपच होतं की आपण स्वतःचं बॅलन्स, स्वतःची हेल्थ, स्वतःच्या भावना समजून घेणं, नंतर स्वतःचे विकनेस काय आहे की जिथे मला इम्प्रूव्ह करायची गरज आहे, नंतर माझी स्ट्रेंथ काय आहे की मी अजून कशामध्ये काय काम केलं तर मला चांगल्या पद्धतीने बेनिफिट्स मिळतील, आणि मला दिवसभराच्या संपूर्ण जो ताणतणाव येतो त्याच्यातून एक छानसं बॅलन्स साधता येते, तिथे मला रिलीफ भेटेल. हे सगळे आपल्याला काय होते, रेखीचे बेनिफिट्स आहे. त्यातही जर तुम्हाला फिजिकल लेवलला काही पेन असेल, पेन बोली हा, नंतर इमोशनल लेवलला काही पेन असेल, मेंटल हेल्थ इश्यू असतील, त्या सगळ्यांपासून काय होते, आपल्याला दिव्य रेकी शक्ती, ही डिवाइन मदर रेकी आपल्याला हेल्प करत असते की टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, टू इम्प्रूव्ह युअर वेल्थ आणि टू इम्प्रूव्ह युअर रिलेशनशिप्स. या प्रत्येक लेवलला काय करते, रेकी आपल्याला सपोर्ट करत असते. हे काय झाले, रेकीचे फायदे झाले. आता तुम्ही जेव्हा इतरांनी विचारलं की रेकी शिकता आहात तर त्याचे फायदे काय, तुम्ही करत आहात तर का करायची रेकी, का रेकीमध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे, का स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की काय काय बेनिफिट्स आहेत. रेकीची प्रेयर मी वाटलं तर ग्रुपमध्ये शेअर करते. परत तुम्हाला सांगते की मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर जी मिका दिव्य शक्ती. उसवेंची आभारी आहे. मी दिव्य डॉक्टर शक्तींना. मिका उसवेंची आभारी आहे. मी रेकीला आवाहन करते आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, या पद्धतीने आपण काय करायची आहे, रेकीची प्रार्थना करायची आहे. रेकीचे बेनिफिट समजले, का रेकीचा वापर करायचा आहे, का रेकीमध्ये जगणं, पहिल्या लेवलमध्ये काय शिकतो आहे आपण, की रेकी आपली स्वतःचा शोध घ्यायचा स्वतःवरती. बऱ्याच लोकांना काय होतं की आपण इतकं सेल्फ डाऊट करतो, इतकं स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलत असतो, इतकं स्वतःला टॉर्चर करत असतो की त्यांनीच देखील आपल्याला बरेच वेळा काय होतं, इतरांनी त्रास देण्यापेक्षा आपण स्वतःबद्दलच इतकं निगेटिव्ह थॉट ठेवतो की मला शक्य नाही, माझ्याकडनं होणार नाही, मी हे करू शकत नाही. सतत सतत ती निगेटिव्हची भावना काय करते, तुमच्या कॉन्फिडन्स लेवलला लो करत असते, तुम्हाला स्वतःवरती प्रेम करणं शिकवते. आणि त्यामुळे आपल्याला काय करायचे, शोधन क्रिया ही आपल्या स्वतःला शोध घ्यायचा आहे, स्वतःची स्ट्रेंथ काय, स्वतःचे विकनेस काय, आणि कुठल्या माझ्या मर्यादा आहे की लिमिटेशन्स काय, की या मर्यादेच्या बाहेर मी काम करू शकत नाही किंवा या मर्यादेच्या बाहेर मी जाऊ शकत नाही, हे सगळं शोधायला. आणि स्वतःचा मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, आपली जी काही आपली रिलेशनशिप जी आपली हेल्थ असते, त्या प्रत्येक लेवलला रेकी आपल्याला सपोर्ट करत असते. समजलं? येस. पुढे हो. जाऊया. हो. मॅडम एक क्वेश्चन विचारायचं. हो, बोला. हे रेखी किती वेळ करायची आपल्याला प्रार्थना? रेकीची प्रार्थना एकदाच करायची, आणि आणि शेवटी रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा म्हणायचंय. किती म्हणजे किती वेळा करायची? 3 वेळा? हा, रेकी आपल्याला प्रार्थना एकदाच करायची असते. काल सांगितलं होतं फिंगरला 21 वेळा असं करायचं, ते पण करायचं का ते मग पण आपण? करायचं. पहिल्यांदा एनर्जी ऍक्टिव्हेशन मध्ये जे सांगितलं आहे त्या प्रोसेस, पहिल्यांदा काय सांगते, डेली प्रॅक्टिसला पहिल्या लेवलला थोडा जास्त वेळ लागतो, 40 ते 50 मिनिटं तुमचे सकाळचे जातील. की अच्छा. सकाळी खूप गडबड होत असेल, मुलांचा टिफिन करायचा असेल, ऑफिसमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही साधना करू शकता. पण मी रात्री पण? ब्रह्ममुहूर्त का म्हणते, की तेव्हा आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला नसतं. कॉन्सन्ट्रेट करताना आपल्याला काय होतं की लहान मुलं उठलेले नसतात, घरात मुलं असतील तर मोठ्यांचा काही वर्दळ नसतो, काही कामाचं लवकर उठलं तर कामाचं प्रेशर राहत नाही. त्यामुळे काय आहे की एक आपण 5:30 ते 6:30च्या दरम्यान जर आपण विचार केला आणि तेव्हा जर आपण प्रेयर केली तर जास्त लवकरही होत नाही, जास्त उशिराही होत नाही, आणि तेव्हा आपल्याला कोणाचा कामाचा जास्त ताणही जाणवत नाही. म्हणून हा आपल्याला टाइम बघायचे की 5:30 वाजता, 5:15 वाजता बसलं, 6 वाजेपर्यंत कम्प्लीट होऊन जातं. त्या प्रेयरचे डिटेल्स पण द्याल ना तुम्ही ग्रुपवर? हो, पाठवते.
मी ओके. पहिल्या लेवलला ज्यांना अट्युनमेंट देते त्यांना मी नोट्स म्हणजे जे काय बेसिक असतं ते पाठवते. आणि म्हणजे ज्यांना अट्युनमेंट घेत नाही तेव्हा ऍक्च्युली एनर्जी काम नाही करत ना. मग त्यांना देऊन पण फायदा नसतो की बाबा नाही, आपण काल घेऊन झालीये माझी, हो हो, पण मी ते पाठवते. डिटेल्स माहिती नाहीयेत. ओके, पाठवते. आणि जर पुढच्या लेवलचे आहे तर मग ते बाकीच्या सगळ्या नोट्स पण मिळतातच, मग त्या नोट्स सगळ्याच रेफर करतायत. ओके. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? मॅडम मॅम. एक क्वेश्चन आहे अजून? मला. हा. मॅडम, एक विचारायचं होतं. हा, निर्मला मॅडम बोला. हा, काल कसं आपण म्हणजे आंघोळ वगैरे करून किंवा मिठाच्या पाण्यानं आंघोळ करून असं बसलेलो देवासमोर दिवा लावून, तसं रोजचं करायचंय का? नाही, रेकीला कशाचंच बंधन नाही. रेकीला हा. आंघोळीचं बंधन नाही. रेकीला तुमच्या नॉनव्हेज खाण्याचं बंधन नाही, किंवा तुमच्या पिरियड्सचंही बंधन नाही. फक्त अट्युनमेंटच्या वेळेस काय होतं की एनर्जी आपल्या जेव्हा अट्युनमेंट घेतो तेव्हा आपल्या ऑलरेडी काय होतं की ती एक प्रोसेस आहे की तुमची काही एनर्जी वाढवल्या जाते. आणि पिरियड्स किंवा जे लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम्समध्ये अट्युनमेंट का नाही म्हणते, ऑलरेडी काही प्रॉब्लेम नाही पण आपली एनर्जी ऑलरेडी फ्लक्च्युएट झालेली असते, आपलं इमोशनली पण आपण स्टेबल नसतो, तेव्हा 4 दिवस अट्युनमेंट देत नाही. एवढाच इश्यू असतो. बरेच लोक देतात, मीच अवॉइड करते. येस उज्ज्वला मॅडम, तुमचा एक काहीतरी प्रश्न होता. हा मॅडम, मला विचारायचं आपण नाभी चक्राच्या वेळेस काय बोलायचं, कारण काल लक्षात नाही आलं मॅडम. बर. फिंगरला हा, प्रेस करताना काय बोलायचं फिंगरला आणि प्रेस करताना काहीच नाही बोलायचं. फिंगरला प्रेस करताना एक फिंगर आपण 12 वेळा प्रेस करणार. ठीक आहे. बरं. फिंगरला प्रेस करताना बघा, ते तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स लेवलला येता तेव्हा तुम्हाला अजून चक्र जे असतात आपल्या बॉडी मधले काही चक्र असतात ते ऑलरेडी थोडे डीप मध्ये शिकवले जातात. इथे एवढा वेळ नसतो म्हणून एक शॉर्ट तुम्हाला शिकवले जाते. जसे चक्र तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आहे तसे तुमच्या हातामध्ये देखील चक्र आणि पंचतत्व असतात. प्रत्येक हाताचं काहीतरी म्हणजे बोटाचं एक काम असतं. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, आपल्या जे बघा पंचतत्व प्रत्येकाला माहितीये, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यांना ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. हे फिंगर जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा आपले काही अॅक्युप्रेशरचे पॉइंट्स प्रेस होतात. ठीक आहे. त्यांची हेल्थ बेनिफिट पण आपल्याला मिळतात. जे आपण 12 वेळा आपण फिंगर प्रेस करतो त्यांनी तुम्हाला जे काही इमोशनल रिलॅक्सेशन पण मिळतं आणि बॉडीमध्ये सर्क्युलेशन चांगलं व्हायला मदत होते. ही एक्सरसाइज रेकीमध्ये सांगितलेली नाही. ठीक आहे. कसं होतं की बरेच जण दुसरीकडनं पण आलेले असतात. ही एक्सरसाइज कुठेही रेकीमध्ये सांगितली नाही, ही मी स्वतःहून सांगितली की आपल्या शरीरातली प्राण ऊर्जा जी आपण वापरतोय किंवा ब्रह्मांडातनं ऊर्जा मागवतोय तेव्हा ह्या फिंगर्स पॉइंटचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतो. ठीक आहे. मी ते एक्सप्लेन करेल की कुठल्या लेवलला आपल्याला कुठले फिंगर्स काय काय असतं. तर आपण हा फिंगर्स नेहमी काय होतो, एक आपला क्रिएटर असतो, हा काय आहे, तुम्ही आहे, हा आपला गॉड आहे. मग आपण काय करतो, ह्या आपण गॉडशी संबंध, जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो तेव्हा या पद्धतीने बसतो, बरोबर. आपली ही मुद्रा असते ना. म्हणजे काय, आपण त्या युनिव्हर्स सोबत कनेक्शन स्थापन करण्यासाठी सहसा आपण या पद्धतीने मुद्रा करून मेडिटेशन करतो. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या मुद्रा असतात की वेगवेगळ्या लेवलला काय करत असतो आपण, मेडिटेशन करत असतो. तर आपण इथे सिम्पल करायचं, इथे काही कॉम्प्लिकेटेड नाही करायचंय आपल्याला. आपले दोन्ही हात ओपन ठेवायचे, दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे. हा. आणि वाटलं तर जेव्हा तुमच्या सगळ्यांचं संपेल एक वेळेस, मी मॉर्निंगला तुमचं एक सेशन घेईल प्रत्येकाचं की तुम्हाला सुरुवात कशी करायची, नाही का, डेली प्रॅक्टिस कशी करायची. एक मॉर्निंगला आपण सेशन घेऊया, तेव्हा मंडे मॉर्निंगला किंवा संडे मॉर्निंगला, की संडेला सगळ्या जणांना सुट्टी असते, तर एक मॉर्निंगचं सेशन घेऊ जेणेकरून तुम्हाला काय होईल, डेली प्रॅक्टिस काय काय पद्धतीने करायची, अजून चांगल्या प्रकारे जे काही मेडिटेशन करायचं त्याचे पॉइंट्स तुम्हाला मी डिस्कस करेल. ओके. मॅडम रेकॉर्डिंग नाही मिळू शकत का? मी त्या ऍक्टिव्हेशनची रेकॉर्डिंग आपण एक तेच सेशन अपलोड करून घेऊ ना, चालेल. जे आपण चालेल. 10 दिवसानंतरचं जे सेशन राहील ना, हे आपलं सगळं शिकण्या झाल्यानंतर, तेव्हा मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करेल ग्रुपवर. ओके. आता तुमचा एक अजून प्रश्न कोणाचा तरी होता की ते नेवल चक्राला अफर्मेशन काय द्यायचंय. चार्ज म्हणजे नाभी चक्र आपलं जिथे मूळ आहे तिथे आपल्याला काय करायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. काय द्यायचं अफर्मेशन, चार्ज, चार्ज. हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र.
अश्विनी चार मॅडम, तुम्ही अट्युनमेंटच्या वेळेस होतात का? नाही प्रोटेक्ट. मॅम, नव्हती मी. नाही, नव्हत्यात ना? हा, तेच म्हटलं, मला दोन अश्विनी होत्या, म्हटलं मी कन्फ्युज झाली. तर मी नव्हती. ओके ओके, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुरुवारी घेऊ शकता. हा. हं? मैं नाभि चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा, नेवल चक्रा. सात मॅडम. 21 वेळा. 21 वेळा आपण करणार आहोत. किती वेळा? 21. हा. दोन्ही हाताचं ऍक्टिव्हेशन पण 21 टाइम्स, क्राऊन चक्राचं ऍक्टिव्हेशन 21 टाइम्स, नेवल चक्राचं ऍक्टिव्हेशन 21 टाइम्स. थोडा वेळ मॅम, जातो, पण हळूहळू ते जायचं. 21 वेळा करायचं आहे. हा. तेव्हा थोडं कन्फ्युजन होते की म्हणजे आपलं किती वेळा झालं किंवा ते कसं मोजायचं. साधारणतः आपण अंदाजे पकडायचं ना. हा होतं कन्फ्युजन इनिशियल लेवलला. वेळ लागतो. 3-3 मिनिटं सहसा करायचं. 3 मिनिटं दोन्ही असं, 6 मिनिटं दोन्ही हात, 3 मिनिटं हा. क्राऊन चक्र, असं साधारणतः होतं 3-3 मिनिटं दिलं तर. ओके गौरी मॅम, नो, ठीक आहे ठीक आहे गौरी मॅडम, नो मॅडम, प्रॉब्लेम. हृदय चक्राचं पण 21 वेळा करायचं. हा, हृदय चक्राला आपण फक्त एनर्जी देतोय. आपल्या हातामध्ये जे काही आपण एनर्जी आहे ना, ते आपल्या हृदयावरती ठेवून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. आता आज मी तुम्हाला औरा पण शिकवणार आहे, हे झाल्यानंतर. इथले प्रश्न समजले तुम्हाला? हे सगळं समजलंय आता? हो मॅडम. प्रेयर कशी हो. करायची समजलं? झालं, पुढे जायचं आता, की कोणाचे काही प्रश्न आहेत? आहात का सगळे? हो हो आहे. मॅम. येस. आफ्टर सेशन क्वेश्चन करते मॅम. लिहून घेतो बर, प्लीज. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हे सगळं जाणून घेताना आपल्याला पुढे काय शिकायचंय ते सांगते मी. बघा, प्रत्येकाला ना आपल्या शरीराभोवती काही एनर्जीचं वलय असतं. तुम्ही देवी देवतांचे फोटो बघितलेत का? मला सांगा. हो. त्यांच्या डोक्याभोवती काय असतं? एक प्रकाश असतो, असा प्रकाश प्रकाश किंवा असतो, बरोबर. प्रकाश सर्कल. चक्र असतो. चक्र असतं, बरोबर. किंवा आता आपण बघितलं की साधू जे प्रेयर करायचे तेव्हाही आपल्याला बघितलं की त्यांच्या आजूबाजूला काहीतरी एक प्रकाशाचं वलय असतं. ते देखील आपल्या बॉडीच्या आजूबाजूला एक वलय असतं. आपल्याही आजूबाजूला एक औरा आहे. औरा म्हणजे काय? एक आपलं आभामंडळ, आपली एनर्जीचं फील्ड. एक आपल्या आजूबाजूला संपूर्ण ज्या काही एनर्जीज आहेत, ज्या पॉझिटिव्ह असू शकता किंवा निगेटिव्ह असू शकता, त्या संपूर्ण एनर्जीचं तेजोवलय, आपलं प्रत्येकाचं तेज आपण ग्रहण केलेलं असतं. ज्या ज्या प्रकारे आपल्या काय म्हणतात, तर तुमच्या पद्धतीने जी तुमचे विचार असतात किंवा तुमच्या बॉडीमध्ये काही ज्या सगळ्या थॉट प्रोसेस चाललेली असते किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही लोक राहतात, त्या लोकांचा इफेक्ट पडतो आपल्या कुठे, या एनर्जीच्या फील्डमध्ये. मग त्या जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या, आपण व्हायब्रेशन बघितले ना, जेव्हा आपण पास्ट लाईफ मेडिटेशन केलं तेव्हा आपण जेव्हा निगेटिव्ह लोकांना आठवत होतो, तुमच्या आजूबाजूला काय झालं होतं? निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार झाले होते, खूप निगेटिव्ह वाटत होतं. आणि जेव्हा आपल्याला छान एखादं आपण गुलाबाचं फूल इमॅजिन केलं किंवा चांगल्या लोकांचा विचार केला, चांगलं स्वतःचा विचार केला, स्वतःला चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलाइज केलं, चांगल्या पोझिशन मध्ये बघितलं, तेव्हा काय वाटलं आपल्याला? आपला कॉन्फिडन्स वाढलेला वाटला. तेव्हा तुमची एनर्जी कुठे शिफ्ट झाली होती? पॉझिटिव्हिटीकडे, पॉझिटिव्ह. बरोबर. तसंच पद्धतीने काय होतं, ज्या ज्या लोकांमध्ये आपण राहतो, जसं आपण एक फॅमिलीमध्ये राहतो किंवा ऑफिसमध्ये जातो किंवा ज्या ज्या पद्धतीने आपण ट्रॅव्हल करत असतो, तर वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला काय होतं, ही एनर्जी चेंज झालेली जाणवते. बरेच वेळा मला सांगा, लग्नावरनं आल्यानंतर कोणी आजारी पडतं का? पडलं आहे की हो हो. कंटाळा येतो जास्त. हा, कंटाळ येतो, कोणी आजारी पडलेलं असतं, कोणाला तर खूप सफरिंग किंवा वॉमिटिंगचा त्रास होतो, कोणीतरी तयारी झाल्यानंतर चार चौघात गेल्यानंतर त्यांना काय होतं, त्यांची एनर्जी खूप डिस्टर्ब झाल्यासारखी वाटते. मग आपण म्हणतो दृष्ट लागली, म्हणतो.
हम्म. बरोबर. तेव्हा काय होतं की आपण प्रत्येकाच्या विचारांमध्ये, प्रत्येकाच्या त्या एनर्जीच्या फील्डमध्ये जातो आणि आपली एनर्जी आणि त्यांची एनर्जी काय होते, मिक्स होते. ठीक आहे. त्या दोन लोकांच्या एनर्जीमुळे आपल्या लाईफमध्ये काय होतं, फ्लक्च्युएशन. आणि बऱ्याच वेळा कसं असतं, फ्लक्च्युएशन तर येतच, पण बऱ्याच वेळा समोरच्यांचे विचार जे तुमच्या समोर हसताय, एखाद्या फंक्शन मध्ये गेले, तुमच्याकडे समोर स्माइल करताय, तुमच्याशी खूप गोड बोलताय, त्यांच्या माइंडमध्ये तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार असतात का? एव्हरी टाइम. जे तुमच्याशी चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करत आहे, त्यांच्या माइंडमध्ये तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह विचारच राहतील का? नाही. नाही राहत ना. कुठेतरी कशाचा तरी राग पकडून ठेवलेला असेल, कुठेतरी जेलसी असेल, कुठेतरी तुमच्या प्रोग्रेसमुळे त्यांना प्रॉब्लेम होत असेल, तुमच्या बोलण्याच्या मुळेच त्यांना प्रॉब्लेम होत असेल, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने लोक सांभाळत असाल, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांशी कम्युनिकेट करत असाल, तुम्ही जसे दिसत असाल, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा लोकांना काय असतो, प्रॉब्लेम असतो. अगदी आपल्या जवळच्या नात्यांना देखील बघितलं तरी प्रॉब्लेम असतो तुमच्या वागण्याचा. मग हा कुठेतरी ही निगेटिव्हिटी काय करते, आपल्या बॉडीच्या औरामध्ये, म्हणजे आपल्या तेजोवलयामध्ये, आपल्या आभा मंडळामध्ये प्रवेश करत असते. कळतंय? म्हणून आपल्याला कधी कधी खूप ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर किंवा खूप शॉपिंगला गेलो, आपण जातो ना शॉपिंगला, बरेच जण जातो, मग आल्यानंतर खूप थकवा येतो. एक तर आपण ऑलरेडी एक्झॉस्ट झालेलो असतो, ऊन असतं, किंवा त्या ट्रॅव्हलिंगमुळे एक्झॉस्ट होतो. आणि दुसरी अजून एक गोष्ट अशी घडते की तेव्हा आपला कॉन्टॅक्ट बऱ्याच लोकांशी येतो, बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला जावं लागतं. मग आपल्या एनर्जी काय होतात, फ्लक्च्युएट होतात. मग आपल्याला थकवा जाणवायला लागतो, एनर्जी डाऊन झालेली वाटते, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे आपले इमोशन्स होतात, चिडचिडपणा जाणवतो. बरोबर होतं तुमच्यासोबत? हो. हे का होतं? कारण तुमच्या प्रत्येकाच्या आजूबाजूला काहीतरी एनर्जी आहे, ती वर्क करत आहे. मग ही कशा पद्धतीने आपल्याला बघायची आहे, आपल्या शरीराच्या आजूबाजूला या पद्धतीने एक आभा मंडळ असतं. हे दिसतंय, हे आपले ऋषीमुनी बघितले की ऋषीमुनींच्या आजूबाजूला देखील त्यांनी जी साधना केली असते, ज्या पॉझिटिव्हिटीमध्ये ते राहतात, जी त्यांची स्पिरिच्युअल लेवल वाढते, त्यामुळे काय होतं, त्यांच्या आजूबाजूला, प्रत्येकाच्या आजूबाजूला एक एनर्जीचं फील्ड क्रिएट झालेलं असतं. त्याच पद्धतीने आपल्याही आजूबाजूला, जे इंद्रधनुष्य माहितीये प्रत्येकाला, रेनबोचे हो. कलर्स, त्याच पद्धतीने आपल्या चक्रांचे कलर्स असतात. आणि त्याच पद्धतीने काय होतं, आपल्या आजूबाजूला एक एनर्जीचं फील्ड आपल्याला जाणवतं. मग हे बघायचं कसं, की आपल्याला समजेल कसं की आपल्या आजूबाजूला कोणतं हे जाणवतं. आता प्रत्येकाकडे नोटबुक आहे, किंवा पहिल्यांदा स्क्रीनकडे लक्ष द्या. स्क्रीनकडे आपल्याला दिसत आहे, ब्लॅक कलरच्या डॉटवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आपण. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. मग आता ब्लॅक कलरच्या सेंटरच्या डॉट मध्ये कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्या आजूबाजूला काय जाणवत आहे बघा. व्हाईट रिंग. दाखवते वाईट. व्हाईट व्हाईट रिंग रिंग. दाखवते. आता आपण जेव्हा ग्रीन कलरच्या रिंग वरती कॉन्सन्ट्रेट करू, ग्रीन कलरच्या बॉल वरती करू, तेव्हाही आपल्याला जाणवेल, जेव्हा खूप फोकस करून बघाल. व्हाईट कलरचं हा, रेड कलरच्याही तिथे काय जाणवेल, व्हाईट कलर. आता मी तुम्हाला काय सांगते, आता तुम्ही नोटबुक आहे प्रत्येकाकडे, मी नोटबुक आणि पेन, त्याच हो. पद्धतीने ब्लॅक म्हणजे तुमच्या ब्लू कलरच्या पेननी काय करायचं, असं डार्क सर्कल ड्रॉ करायचं. बघा, ब्लू कलरच्या पेननी आपल्याला काय करायचं, डार्क कलरचा सर्कल ड्रॉ करायचा आहे. आपण टिकली कशी लावतो मोठी, त्या पद्धतीने आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं. व्हाईट. काय दिसतंय आता, व्हाईट दिसतंय. आता तुम्ही सध्या इनिशियल स्टेजला आहे, मग तुम्हाला व्हाईट दिसतं. जेव्हा तुम्ही खूप सारं 90 दिवसांची प्रॅक्टिस कराल, मेडिटेशन कराल, तेव्हा तुम्हाला काय जाणवायला लागेल, त्या सर्कलच्या भोवती देखील वेगवेगळ्या जे आपण आपले कलर्स बघितले, चक्रांचे कलर, रेनबोचे कलर देखील आपल्याला जाणवायला लागतात. हे एनर्जीचं फील्ड तुमच्या प्रत्येक गोष्टींजवळ असतं. मग तुम्ही म्हणाल, सजीव गोष्टींजवळच असतं का? नाही, निर्जीव. प्रत्येक गोष्टी, तुमच्या आजूबाजूला पडलेला दगड असू द्या, तुमचा पेन असू द्या, तुम्ही वापरणाऱ्या नोटबुक असू द्या, तुमचा लॅपटॉप असू द्या, टीव्ही असू द्या, घरात लावलेल्या फ्रेम्स असू द्या,
प्रत्येकाला काहीतरी एनर्जीचं काय आहे, फील्ड आहे. आता तुमचा होमवर्क काय राहणार आहे, आजचा होमवर्क हे राहील की तुम्हाला तुमच्या घरात लावलेल्या फ्रेम किंवा एखादा पेन, ठीक आहे, एखादी नोटबुक किंवा आपली हे असतं ना, काय म्हणतात, मॅच बॉक्स असतो प्रत्येकाकडे, माचीस, काय म्हणतात, हो मॅम. हा, त्याचं काडी देखील पेटी. आपल्याला जाणवतं. त्याचं देखील तुम्ही काय करू शकता, शोधू शकता, त्यालाही एनर्जीचं फील्ड दिसतं. तुम्ही जेव्हा लॅपटॉप बघत असाल किंवा मोबाईल बघत असाल, त्या मोबाईलला देखील तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला तिथे देखील एनर्जीचं फील्ड जाणवेल. होमवर्क लिहून घेतला प्रत्येकाने, काय करायचं आज? ओके. हो. हा, आता ज्या पद्धतीने आपण सर्कल बघितले त्या पद्धतीने मी तुम्हाला काही दाखवते की सजीव निर्जीव वस्तूंना देखील एनर्जीचं फील्ड कसं आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने या गोष्टी कळतील. हे काय आहे मला सांगा. पहिले माणसाची बॉडी आहे, बरोबर, दिसते स्क्रीनवरती. हो. येस. हा, मग दुसरं काय आहे सांगा. पान. पान आहे, बरोबर. नंतर काय आहे, बटरफ्लाय आहे, दिसते का? मशरूम आहे पहिले, मग बटरफ्लाय. मशरूम. मशरूम आहे, बटरफ्लाय आहे, मग काय आहे, चावी. चावी, मग कॉइन. कॉइन, नंतर पाना. पाना आहे, बरोबर. मोबाईल. हा, मोबाईल. मोबाईल आणि डोळा. डोळा. दिसलं काय काय आहे. अशाच पद्धतीने काय आहे की जसं सजीव व्यक्तीला ही आहे किर्लियन फोटोग्राफी. कशातून काढले आहे, किर्लियन फोटोग्राफी असते, त्याच्यातून ह्यांनी माणसाचा औराचा फोटो कसा येतो, पानांचा फोटो कसा येतो, वेगवेगळ्या पद्धतीला जशा पद्धतीने औरा आहे त्या औराने हे फोटोग्राफच्या आजूबाजूला जे कलर दिसतात, इथे काही जांभळा कलर दिसतो आहे, माणसा हा जो पहिला आपला माणूस दाखवलाय त्याच्या आजूबाजूला एनर्जी काय झालेली आहे, चांगली आहे की डिस्टर्ब झालेली वाटते? डिस्टर्ब मॅम. डिस्टर्ब हा, झाली डिस्टर्ब. थोडीशी. कारण मी जसे सांगितले, आपण ही एनर्जी काय आहे, मी जशा सांगितली तशी आहे का? ही रेनबोची एनर्जी दिसते का? नाही. नाही. नाही मग मॅम. ही एनर्जी काय आहे, डिस्टर्ब झालेली आहे. पण बाकीच्या ठिकाणी हे पर्पल कलरची एनर्जी दिसते, कुठे पिंक कलरची, कुठे व्हाईट कलरची दिसते आहे, ती काय आहे, ओके. कळतंय? म्हणजे या गोष्टीचा औरा काय आहे, एक तर व्हाईट कलरचा असू शकतो, आपला प्रत्येकाच्या कलरचा औरा वेगवेगळा असू शकतो. जसं माणसाचं बिहेवियर असते, ज्याची एखाद्याची डेट ऑफ बर्थ असते, त्यानुसार देखील औरा आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्याच्या बिहेवियरनुसार, त्याच्या सगळ्या वागणुकीनुसार आणि त्याच्या 6 महिन्याचा जो काही इम्पॅक्ट त्याच्यावरती पडलेला असतो, त्या पद्धतीने त्याचा काय होतो, औराचा कलर दिसत असतो. आता जर चांगला औरा बघितला तर या पद्धतीने एक फोटोग्राफ येतो, फ्लोईंग ओरा, म्हणजे त्याच्यामधली एनर्जी काय आहे, पॉझिटिव्ह आहे, तो एकदम सकारात्मक लेवलचा विचार करतोय, सकारात्मक वातावरणात राहतो आहे, कुठलाही डिसीज फ्री आहे आणि त्यांच्या आजूबाजूचा सर्कल देखील काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तेव्हा त्याची एनर्जी कशी राहील, रेनबोचे कलर्स दिसतील, पॉझिटिव्ह. हा, पॉझिटिव्ह राहील आणि रेनबोचे कलर्स देखील दिसतील. आणि जेव्हा एखाद्या माणसाला काहीतरी आजाराने ग्रस्त केलेला आहे, एखादा माणसं सतत सतत विचारामध्ये आहे, त्याला चांगल्या गोष्टींची म्हणजे ऍडिक्शन, म्हणजे चांगल्या गोष्टींच्या सवयी नाही, ऍडिक्शन लागलेलं आहे, किंवा नॅचरली समजायचं की खूप निगेटिव्ह थॉट मध्ये आहे, चिडचिड करतो, रागराग करतो, तेव्हा त्याची एनर्जी काय होते, डिस्टर्ब होते, बरोबर. मग त्याच्या आजूबाजूचे जे रेनबोचे कलर्स आहेत ते काय होतील, डल होतील, फेंट होतील, करेक्ट होतील का नाही? हो. हा, येस. त्याच पद्धतीने हे दाखवलंय, हे फोटोग्राफ मध्ये दिसतंय की त्या एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या जे फोटो आहेत की वेगवेगळ्या पोझिशन मध्ये काय होतं, वेगवेगळ्या विचारांमध्ये आपले काय होतात की विचारांमुळे देखील आपला औरा काय होतो, चेंज होत जातो.
मग हे काही डिस्टर्ब फोटोग्राफ्स आहे. बॅक कलर असेल तर डिस्टर्ब आहे, रेड कलर असेल तर डिस्टर्ब आहे, व्हाईट कलर असेल तर चांगला आहे, ग्रीन कलर चांगला आहे, ब्लूइश कलर चांगला आहे. या पद्धतीने आपल्या आजूबाजूला काय असतात, डिफरंट आपलेच औरा क्रिएट आपण करत असतो. कळतंय? हे डिफरंट औराचे फोटोग्राफ आहे, हे पण किर्लियन फोटोग्राफीनी काढलेले आहे. कळालं? हो. इथे कोणाला डाऊट आहे? हम्म. आता आपला हा कशाचा फोटो आहे सांगा बरं मला. मला वाटतंय सोलचा असावा. नाही, थंब. हा ओके. काय आहे? थंब. हा फिंगर आहे आपला. थंबचा फोटोग्राफ एनर्जी आपल्या फिंगरच्या आजूबाजूला कशी एनर्जी आहे. जेव्हा किर्लियन फोटोग्राफीमध्ये आपण जेव्हा थंबचा फोटोग्राफ काढतो तेव्हा या पद्धतीने आपल्याला फोटो दिसतो की थंबच्याही बाजूला एक व्हाईट कलरचं एनर्जीचं फील्ड दिसतंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पिंकिश शेड दिसला. झालं? कळतंय? रेनबोचे शेड दिसतंय इथे. हो. हा, या पद्धतीने आपण प्रत्येकाचा औरा काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. मग समजून घेताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, वस्तूंचा आवरा बघायला शिकवायचं. कशाचं शिकायचंय? वस्तू. पहिल्या लेवलला आपण काय करतो, वस्तूंचा बघायचा. माणसांच्या आजूबाजूला म्हणजे एखादी व्यक्ती आहे, त्या माणसांच्या आजूबाजूला आपल्याला काय करतो, ती एनर्जीचं फील्ड आपल्याला व्हिज्युअलाइज होतं का, दिसतं का, हे शोधायचं. कळतंय? हे कळालं का? की आता उद्याचा टास्क काय राहणार आहे, पहिले वस्तू आहे, जे निर्जीव वस्तू आहे त्यांचा तुम्हाला औरा डिटेक्ट होतो का, तुम्हाला शोधता येतो का. त्यानंतर राहील आपल्याला की एखादी व्यक्तीच्या आपण नाकाच्या वरती कॉन्सन्ट्रेट केलं, म्हणजे माझं नाक आहे, माझ्या नाकावरती जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल किंवा एखाद्या व्यक्तीच्या नाकावरती जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल, त्याच्याही आपल्या डोक्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही एनर्जीचं फील्ड दिसत आहे का. तुमच्याकडे एखादी व्यक्ती आहे का, बघा. आता वाटलं तर मला इथून लॅपटॉप मधनं दिसत असेल तर माझ्याकडे बघा, दिसतंय का. मॅम म्हणजे असं कलरचं हे दिसतं का कलर किंवा प्रॉपर? ऍटलिस्ट व्हाईट कलर तुमच्याकडनं शोधला जातो का, की एक व्हाईट कलरचे शेड्स. म्हणजे आपण एक 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 टक म्हणतो तसं बघायचं, हा, मग जाणं. जाणवतं. बेस्ट व्हाईट कलरचं वलय दिसत हा, कुठे दिसलं? नाकाच्या तिथे. माझ्या नाकाच्या तिथे नाही, माझ्या नाही, डोक्याच्या भोवती डोक्याच्या दिसतं. भोवती हा, दिसणार. नाकाच्या तिथे नाही दिसणार. कुठल्याही गोष्टीच्या काय डोक्याच्या भोवती बघा, व्यक्तीच्या डोक्याच्या भोवती बघायचं काय दिसतंय. किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती असेल तर तिथे बघायचं. जसं मला अश्विनी मॅडमचं दिसतं आहे, नंतर प्रत्येकाचं मला त्यांचं दिसतंय, शशिकला मॅडमचाही औरा मला दिसतो आहे. तसं तुम्हाला दिसतं का? मॅम आम्हाला अजून कळत नाही, पण आम्हाला तुमच्याकडे बघितल्यावर छान वाटतं, म्हणजे तुमचा आवरा चांगला आहे. अच्छा, हे समजलं. म्हणजे ऍटलिस्ट एवढं कळतं आहे की आपण जेव्हा पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला काय होतं, त्या एनर्जी अट्रॅक्ट करतात आणि आपल्याला हे छान काय वाटतं. होतं, हा, असं होतं की तिथून आपली एनर्जी वाढत जाते. म्हणून काय म्हणते मी, की तुमचा जो सर्कल असतो, तुमचे जो फ्रेंड सर्कल आहे, तोही त्याच पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचा असतो. मॅम समजा एखादी फ्रेंड आहे, म्हणजे एक माझी फ्रेंड आहे, म्हणजे पहिले मला तिच्याबद्दल असं ओढ वाटायची, बोलायची वगैरे मी, पण नंतर नंतर मग थोडस आय डोंट नो पण निगेटिव्हनेस आला. आपण ती मला सारखी कॉल करायची आणि बोलायची माझ्याशी बोल, तुझ्याशी बोललं ना की मला खूप बरं वाटतं. माझ्या घरी एकदा तरी असं म्हणजे असं का होतं, म्हणजे कोणाचा ऑरा चांगला आणि कोणाचा खराब झाला असं ओळखायचं. ती तुमची एनर्जी खेचते. म्हणजे तुम्ही अच्छा. तिला फोनवरती तुमच्या काय कन्व्हर्सेशन होतं. म्हणजे पहिले ती ट्युशन घ्यायची माझ्या मुलीची, हम्म, तर मी तिच्या घरी येणं जाणं होतं तेव्हा म्हणजे जरा ठीक वाटायची, मी बोलायची वगैरे. हम्म. सोडलं म्हणजे मुलाला जर सोडलं का आपण निघून आहे, जास्ती 1-2 मिनिटं फक्त बोलणार. पण मी जेव्हा तिच्या घरी जायची ना, तिला खूप बरं वाटायचं. ती बोलायची थांब माझ्यावर, म्हणजे इथे थांब माझ्या घरात, माझ्याशी गप्पा मार वगैरे असं. म्हटलं ट्युशन साठी येते सोडायला तर मग तेवढंच काम करणार ना. पण नंतर नंतर तिच्याबद्दल ना म्हणजे असं अरे नाही पॉझिटिव्ह खूपच वाटत नाही. हा पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्ह अरे खूपच इंटेन्शन इरिटेट वाटत नाही. हा. इरिटेट करते असं, म्हणजे चिडचिड व्हायची माझी. पण ती मला नेहमी फोन करून सांगायची, अरे सुट्टीच्या वेळेला एकदा तरी ये माझ्याशी गप्पा मारायला असं. हा, मग मे बी आता ती जस्ट तुमची नाही होत. एनर्जी खेचते, तिच्या निगेटिव्ह थॉट असतील ना. ओळखायचं अच्छा. असं की आता का त्यांना नेहमी, हे बघा कसं असतं ना, ते तुम्हाला जर एखादी व्यक्ती या पद्धतीने डील करत असेल तर मे बी तिच्या मनात काहीतरी वेगळं असू शकतं.
ठीक आहे. ती अच्छा. तुमची एक तर एनर्जी पण खेचते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ते पुढच्या लेवलला आपल्याला बरेच डीप मध्ये शिकायला मिळतं. सर ओके. रुचिका मॅडम त्या दिवशी बोलल्या होत्या. आणि आपण याबद्दल म्हणजे इथे डिस्कस करू शकत नाही. जेव्हा लेवल 2 ला ओके. आपण जातो तेव्हा खूप डीप मध्ये आपल्याला शिकायला मिळतं की अशा गोष्टी का होतात. अच्छा. जेणेकरून आणि कसं असतं ना की एक तर तुम्ही त्याच्या सानिध्यात राहत आहे. कसं असतं जेव्हा आपण दोन लोक एकमेकांना समजून घेतो त्यांना हा. एकमेकांच्या वेळेचं महत्व कळतं की ही कुठेतरी बिझी आहे, हा कुठेतरी बिझी आहे, याचं काहीतरी अच्छा. पर्सनल लेवलला काम आहे. पण जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती या फोर्सफुली म्हणते, हा. या फोर्सनी तुम्हाला काहीतरी म्हणते, तेव्हा काय असतात त्या व्यक्तीचे इंटेन्शन चांगले असतील का? मे बी कदाचित म्हणजे एक माझ्या मनात विचार आला, माझ्या मुली म्हणजे तिच्याकडे जे ट्युशनला मुलं यायची ना दुसरी, ते जास्ती 1 ते 2 महिने राहायचे. आणि माझ्याशी तिचं चांगलं म्हणजे बोलणं वगैरे होतं, म्हणून मी माझ्या मुलीला एक 6-7 महिने होऊन गेलेले, म्हणून कदाचित त्या हिशोबाने ती माझ्याशी म्हणत असेल, हा, म्हणजे त्याही चांगलं चालव हिशोबाने का. असू शकतं किंवा मे बी काही वेगळे इंटेन्शन असू शकतात. हा. आणि असं आता काय झालं, आता म्हणजे आणि ना माझी माझी मुलगी खूप चिडचिड करायची, मला त्या टीचरकडे जायचंच नाही, तू का नेतेस मला. मी तिला खूप फटकवायची पण म्हणजे रागाने, चल म्हणून. तर ती मला एक दिवशी रडत म्हणाली की मला नाही जायचं, तू का मला तिच्याकडे सोडतेस, तुला गप्पा मारायला जायचं तर तू जा. मग शेवटी तिचे पप्पा म्हणाले की आता बस कर, बंद कर तिच्याकडे, ती नको म्हणते तर. हा, मग मग मे जसं बी मी तिला कसं असतं सांगेन. आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने वागत असतील, तिच्या समोर काही वेगळ्या गोष्टी तिला फेस कराव्या लागत असतील ज्या ती एक्सप्रेस करू शकत नाही तुमच्याजवळ. हा. किंवा आता हा कसं असेल होतं की पण. होम टीचर आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की मोबाईलचा वापर केला जातो. आता आपण ट्युशन जरी घेतो आहोत तर आपण थोडंसं एक प्रोफेशनली जायला पाहिजे. घरी जरी ट्युशन घेतो आहे तर थोडंसं आपला मोबाईल त्या 1.5-2 तासासाठी आपण थोडं साईडला ठेवायला पाहिजे. कारण एक टीचिंग फील्डमध्ये तुम्ही जेव्हा येत आहे तेव्हा तुमची जबाबदारी काय होते, वाढते. पुढच्या पिढीला घडवण्याचं काम जेव्हा आपल्याकडे येत आहे ते खूप खूप आपण काय करायला केअरफुली हँडल करायला पाहिजे. आपलेही मुलं जिथे ट्युशनला जातात ना खूप केअर घेणं गरजेचं आहे की त्या टीचर म्हणा, आपण ट्युशन एक तर लावायलाच पाहिजे नाही. जितकं आपल्याकडनं होतं तितकं आपण हे करायचं. आणि जर नाही होत आहे तर तिथे केअर घेतली जाते आहे का, की त्या 1.5 ते 2 तासामध्ये ती टीचर मोबाईल वापरते आहे का, किंवा पूर्ण अच्छा. त्या टीचरचा फोकस शिकवण्यावर आहे का, हे खूप हा. इम्पॉर्टंट झालंय. ओके. हा बरोबर आहे. कारण ज्या काम करतात तिथे इन्व्हॉल्वमेंट जर नसेल तर ते काम नसेल. 100% केल्या जात नाही. आणि जेव्हा आपण टीचिंग फील्डमध्ये जातो आहे तिथे जर ऑनेस्टी पाळली जात नाही, तिथे जर तुम्ही मुलांना डेडिकेटली शिकवलं नाही तर त्यांच्या भविष्याचा प्रश्न होतो. कारण की आई वडिलांचा विश्वास खूप टीचरवर असतो. हो. आपण पूर्ण गॅरंटी म्हणजे आपलं काय असतं की आपण टीचरला खूप बिलीव्ह करतो आणि आपण गुरु म्हणजे आपल्यासाठी खूप काही असतो. तर हे बघायला पाहिजे. एक जनरल अप्रोच आहे हा माझा की प्रत्येकाने आपल्या मुलांना जेव्हा आपण ट्युशनला पाठवत आहोत किंवा त्यांच्या करिअरचा विचार करतोय, त्यांना एज्युकेशनचा विचार करतोय, तर या पद्धतीने तिथे पूर्ण या पद्धतीने शिकवल्या जाते की ऑनेस्टी फॉलो केली जाते का, हे आपल्याला बघायचंय. हा, होमवर्क आजचा असा आहे की तुम्हाला एखाद्या निर्जीव वस्तू, घरातली फ्रेम असू द्या किंवा मोबाईल असू द्या किंवा एखादी नोटबुक असू द्या, पेन असू द्या, कुठल्याही गोष्टीचा औरा चेक करता येतो का. म्हणजे तुम्ही जेव्हा त्याच्यावर फोकस कराल तेव्हा तुम्हाला त्याच्या आजूबाजूला एनर्जीचं फील्ड शोधता येतं का, बघता येतं का, हे तुमचं होमवर्क आहे. ज्यांना ते बघता आलं त्यांनी पुढे काय करायचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला ते समजलं की कशा पद्धती, त्यांनी काय करायचंय, आपल्या घरातले जे माणसं आहेत किंवा जे काही जे मुलं आहेत, आपल्या घरातले जे काही पर्सन्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचा औरा चेक करता येतो का ते बघायचं. कळालं होमवर्क काय आहे. ज्यांना हो. फ्रेमचा आवरा बघता आला, ज्यांना पेनाचा आवरा बघता आला, नोटबुकचा आवरा बघता आला, त्यांनी आपल्याला काय करायचं, आपल्या घरातले जे लोक आहेत त्यांचा आवरा चेक करता येतो का बघायचं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम औऱ्याला इतकं महत्व का, औरा का मॅम, शिकायचा. आवरा आवरा रात्री पण बघता येतो का. हो, त्याला काही प्रॉब्लेम. ठीक पण आहे. प्रकाशाची गरज आहे, तुम्ही म्हणाल अंधारात तर शक्य नाही. नाही, उजेडात नाही, तुम्ही लोक त्या व्यक्तीच्या लाईट तर लावाच लागेल आणि त्या व्यक्तीकडे फोकस होऊन जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल, पहिली गोष्ट. आणि औरा बघणं का महत्वाचं, आपण कोण आहे, आपण नॉर्मल व्यक्ती आहोत, करेक्ट.
हो मॅम. बरोबर. हो मॅम. बरोबर. आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतं, वेगवेगळ्या लोकांचा संपर्क येतो. कधी कधी घरात वेगवेगळे लोक येतात, जॉब करायला वेगवेगळ्या ठिकाणी. आपण टाटा बिर्ला अंबानी नाही. नाही आहोत. आपण नॉर्मल लोक आहे. जर आपल्याला असं करता आलं की एखाद्या व्यक्तीचा आपल्याला स्वभाव ओळखता आला, एखाद्या व्यक्तीचा औरा जर आपल्याला चेक करता आला, त्यावरनं काय होईल, त्यासोबत आपण रिलेशनशिप मेंटेन करायचे की नाही करायचे, त्या कुठल्या भावनेने आपल्यापर्यंत आलेले आहेत, ठीक आहे, हे कळू शकते. त्यांच्या मनात जर एखादी व्यक्ती दारात प्रवेश केली आणि जर त्या व्यक्तीचा आपल्याला जे आभा मंडळ आहे, त्याचा औरा आहे किंवा त्याच्या आजूबाजूची जी एनर्जीचं फील्ड आहे हे समजायला लागलं, तर तुमचं इंट्युशन पॉवर वाढतं. बरोबर. तुम्हाला लोक ओळखायला येतात, त्यांच्या मनातले भाव देखील समजू शकतात. कळतंय? म्हणून हो. औरा चेक करणं किंवा बघणं हे महत्वाचं आहे. बरोबर. आणि आता तुम्ही साधना करताय, ही साधनेमध्ये तुमची पॉवर वाढते आहे. जर तुमच्याबद्दल एखाद्या निगेटिव्ह विचारांचे फ्रेंड सर्कल असेल, तिथे तुम्ही राहणं प्रिफर कराल का? मग नाही. नाही राहणं प्रिफर करा. आपल्याला काय, आपली प्रत्येक लेवलला आपली ग्रोथ पाहिजे ना. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे ईर्ष्येने येत असेल, बोलणारे बऱ्याच वेळा काय करतात, गोड बोलतात, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट करतील प्रत्येक गोष्टीला, अरे वा तू किती छान केलं. पण प्रत्येक वेळा त्यांच्या मनामध्ये काय असतील, भावना कशा असतील, प्रत्येक वेळा निगेटिव्ह. एका लेवलच्या भावना नसतीलच. हम्म. आजूबाजूला इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे की बोटावर इतके मोजण्या, म्हणजे बोटावर इतके कमी लोक मोजता येतात की जे तुमच्याबद्दल चांगला भाव ठेवतील. बरोबर. आपले आई वडील सोडले किंवा आपले इमिडिएट फॅमिली म्हणता येईल, किंवा आपले मुलं, आपले हजबंड सोडले, तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप नॉमिनल लोक आहे की ज्यांना आपल्याशी देणं घेणं आहे, ज्यांना आपलं काही प्रगती झाली तर आनंद भेटेल. राईट ऑर रॉंग? राईट. राईट. म्हणून काय करायचंय, आपल्याला लोकांना समजून घेण्यासाठी औरा चेक करणं आलं पाहिजे. कळतंय? इथपर्यंत मॅडम समज? एक विचारायचं होतं. हो बोला. पहिल्यांदा असं म्हणजे आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो तर ते चांगलं वाटतंय आणि परत परत आपल्याला कळायला लागते की म्हणजे हे असं नाहीये. मग ते आपण पहिल्यांदा कसं ओळखणार? किंवा काही काही लोक पहिल्यांदा आपल्याला वाटतात चांगले नाहीये, हा, परत मग तेच पहिल्या चांगले निघतात. भेटीमध्ये जर आपल्याला त्यांच्या आजूबाजूचं एनर्जीचं फील्ड समजायला लागेल. कसं असतं ना, आपण काय होतं, आपली स्वतःची साधना नसते, आपल्या लेवलला ब्लॉकेजेस हा. येतात. आणि आपल्या लेवलचे जेव्हा आपण या पहिल्या लेवल नंतर आपण काय होतं, 21 दिवसाच्या साधनेनंतर आपल्याला थोडी क्लॅरिटी यायला लागते हा. की राईट ऑर रॉंग. लोक आपल्या कामाची स्पीड वाढते. मी काय म्हटलं, ह्याचे रिझल्ट आहेत. हे पुढे माझ्या मागच्या स्टुडंट ज्याला खूप कामामध्ये स्लो होती, ती लेडी आता खूप फास्ट कामं करायला लागली. ती स्वतः एक्सपिरियन्स करते की जेव्हा ती साधना करायला लागली तेव्हापासून तिला खूप क्लॅरिटी आली, तिचे कामाची स्पीड वाढली, तिचं डे टू डे लाईफ अजून इम्प्रूव्ह व्हायला लागलं. तिला उठायला, सकाळी उठायला पण जड जातो, तर ती आज 4 ते 4:30 वाजता उठून मेडिटेशन करायला लागली. हे इम्प्रूव्हमेंट आपोआप होत जातात. कळतंय? ही आपली अटॅचमेंट का होतं, कारण आपल्याला हे नॉलेजच नाहीये ना. आतापर्यंत का पटकन आपण बिलीव्ह करतो की समोरचा आला तो गोड बोलतो आहे, चांगला, हा आपला चांगला आहे. पहिल्या भेटीत आपल्याला प्रत्येक जण चांगलंच वाटतो. जेव्हा आपण आपण सगळं सांगायला जातोय ना त्यांना. सगळंच, हा, कारण आपलं इतका कॉन्टॅक्ट येत नाही ना. जेव्हा आपण वारंवार 2-3 वेळा एखाद्या व्यक्तीला भेटतो, नॉर्मली असं होतं की 1-2 वेळा, 3 वेळा जेव्हा भेटतो तेव्हा व्यक्ती आपल्याला थोडी थोडी ओळखायला येते. पहिल्या भेटीत आपल्याला एवढे लोक कळत नाही, म्हणून आपण काय करतो, खूप लवकर विश्वास ठेवतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला औरा शिकायचा आहे किंवा औरा समजून घ्यायचा आहे, तर औरा का महत्वाचा आहे त्याचं अजूनही एक रिझन असं आहे, जे काही डिसीजेस आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ब्लॉकेजेस आहेत, ते कुठे येतात, पहिल्यांदा तुमच्या आजूबाजूच्या या एनर्जीच्या फील्डमध्ये प्रवेश करतात. एखाद्या व्यक्तीला जर अचानक म्हणजे बीपीचाच, म्हणजे काहीच नसताना त्याला एन्झायटी व्हायला लागते, डिप्रेशन यायला लागतं, किंवा बीपीचा त्रास सुरू होतो, मी काय बोलते, डिसिजेस पण म्हणते, डिसऑर्डर पण म्हणते, ठीक आहे, त्या कुठेतरी त्याच्या औरामध्ये 6 महिन्यांपूर्वी प्रवेश केलेला असतो. किती?
सहा 6 महिन्यांपूर्वीपासून त्याची सुरुवात झालेली असते. ती निगेटिव्हिटी त्याच्याकडे, जेव्हा त्याला एन्झायटी व्हायला लागते, एखाद्या गोष्टीला तो म्हणजे झोप लागत नाही किंवा भीती वाटते किंवा कुठल्या तरी गोष्टीचं डिप्रेशन जाणवते, हे त्याच्या औरामध्ये 6 महिन्यांपूर्वी आलेलं असते. जेव्हा औरा डिस्टर्ब होतो, आपले चक्रा डिस्टर्ब होतात, आणि चक्रा डिस्टर्ब झाले तर मग आपल्याला त्या त्या चक्रांशी रिलेटेड काय होतं, डिसिजेस व्हायला लागतात. आपल्या आजूबाजूची जी एनर्जी आहे ती एकाच दिवशी डिस्टर्ब होऊन होते का? एका दिवशी आपल्याला त्याच दिवशी थकवा जाणवतो, पण जे काही डिसिजेस झाले, जसं साधारणतः आपले जे काही शुगरचं लेवलचा प्रॉब्लेम असू द्या, जे बीपी असू द्या किंवा कॅन्सर असू द्या, म्हणतात ना एकदम डिटेक्ट झाला आणि लास्ट स्टेजचा होता, राईट? बॉडी आपल्याला वर्षभर 6 महिन्यांपासून जर थर्ड लेवलचा कॅन्सर असेल तर त्यांना ऑलमोस्ट 6 ते 7 महिन्यांच्या अगोदर पासून काय होते, सिम्पटम देते, ती निगेटिव्हिटी येते. त्या लाईफस्टाईलमुळे, त्या लोकांच्या सानिध्यामुळे, किंवा तुमच्याकडे अशी काही निगेटिव्हिटी येते ती तुम्हाला तेव्हा कळत नाही, पण ही आलेली कधी असते, 6 महिन्यांपूर्वी. पूर्वीच. कधी आलेली असते, 6 महिन्यांपूर्वी तुमच्या औरामध्ये प्रवेश करते, आणि मग तुम्हाला काय होतं, त्या त्या चक्रांच्या रिलेटेड ब्लॉकेजेस येतात आणि मग डिसीज होतात. मग आता हे आपल्याला पुढचा टॉपिक हा शिकायचा आहे की मग हे कुठल्या चक्रांशी रिलेटेड कुठले डिसीजेस आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय, किती चक्र आहेत, किती नाड्या आहेत, आणि किती डिसीजेस, कशाचे डिसीजेस काय काय. पण त्यापूर्वी आपल्याला औरा समजून घेणं खूप महत्वाचं होतं, की आपल्या आजूबाजूची जी एनर्जीचं फील्ड आहे ते चांगलं असणं गरजेचं का आहे, का त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, बरोबर? मग आता आपल्याला आपला स्वतःचा औरा क्लीन करायचा असतो, वाटतं ना हो. प्रत्येकाला आपल्या औरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये. तर पहिली मेथड मी आता चांगली सांगितलीच होती, किंवा 21 दिवसांची जी साधना करत, तेव्हा आपल्याला काय करायचं, औरा क्लीन करण्यासाठी पहिली मेथड ही वापरायची की आंघोळीच्या पाण्यामध्ये कॉफी आणि मीठ पावडर टाकायची. मीठ आपलं असतं, खडे मीठ टाकू शकता, सेंदो मीठ टाकू शकता. ते तुमची औरा क्लिन्झिंगचीच मेथड आहे. पहिली मेथड ती झाली. तुरटी चालू शकते का? हो, तुरटी पण चालू शकते. खूप जास्त निगेटिव्ह वाटत असेल तेव्हा कॉफी वापरा, अदरवाईज तुरटी किंवा खडे मीठ वापरलं तरी चालेल. कळलं? ही एक मेथड झाली. दुसरी मेथड काय आहे, आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. तुम्हाला प्रत्येकाला सांगितली आहे रेकीची प्रार्थना कशी करायची, काय करायची, व्हाईट लाईटचं मेडिटेशन करायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात मी कुठे घेणार, माझ्या डोक्याच्या वरती. बघून घ्या प्रत्येकाने, दोन्ही हात बरोबर, वाटलं तर सोबत बघा सगळ्यांनी. दोन्ही हात मी माझ्या डोक्याच्या वरती घेईन अशा पद्धतीने, आणि अफर्मेशन देणार आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कोई भी कारण से नकारात्मकता है, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है, असं करत करत आपल्याला आपल्या पायापर्यंत यायचं आहे. मांडी घालून बसणार आहोत मेडिटेशनला, बरोबर? ते मांडी घालूनच बसायचं आणि आपल्याला काय करायचं, आपल्या पायापर्यंत यायचं. मेरे दोनों हाथों में आए म्हणायचं आहे, मेरे दोनों हाथों में आए, और या पद्धतीने फुंकर मारायची, 3 वेळा काय करायची, फुंकर मारायची. हा, मेरे दोनों में हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. काय म्हणायचंय, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वह दो में हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्मांडामध्ये देखील, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जीज पाठवायची आहे. दिवसभर बोलिए. कळालं? आपल्याला आजूबाजूला देखील पॉझिटिव्ह एनर्जीज पाठवायची आहे, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह एनर्जी पाठवायची नाही आहे. त्यामुळे आपण अफर्मेशन काय देणार आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. शुद्ध करायची आहे ती एनर्जीला आपल्याला.
मॅम पहिले फूक मारून मग बोलायचं का शुद्ध हो जाए? नाही, फूक मारून पहिले नाही ना. हातात घ्यायची हा. आणि जेव्हा शुद्ध हो जाए तेव्हा फुंक मारायची. ओके. आणि हे आपल्याला हे जे करतोय ना ते खूप स्लोली करायचंय, फास्ट जायचं नाही, कुठेही घाई करायची नाही आहे. मराठी भाषा वापरली तरी चालेल ना मॅडम? चालतं तुमच्या कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही. हम्म. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातात येऊ देत. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने काहीही नकारात्मकता, काहीही जे काय असेल ते हातामध्ये येऊ दे आणि ब्रह्मांडात जाता ती शुद्ध होऊ देत. कळालं? हो. फुंकर पण एकदा की तीनदा मारायची 3 वेळा मग? मारायचे. अशा पद्धतीने तुम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये हा औरा स्कॅन आपल्याला क्लीन करायचंय. ही क्लिन्झिंग झाली, बरोबर? काय झालं, आपण एक मेथड काय बघितली की आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ, खडे मीठ, तुरटी, कॉफी पावडर, एखाद्या वेळेस तुम्ही हळदही वापरू शकता, ते वापरायचं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला या पद्धतीने अफर्मेशन देऊन ती पूर्ण एनर्जी आपल्या हातामध्ये आणायची आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायची. हे समजलं? हो. आता आपल्याला औरा स्कॅन करताना समोरून 3 वेळा काय करायचंय, समोरून 3 वेळा अफर्मेशन द्यायचंय, बरोबर? मग मला काय करायचं, माझी मागची बॉडी पकडायची. मग आपण मागच्या बॉडीला काय करणार, मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. काय करणार आहे? फ्रंट बॉडीला हा, आपला हात मागे जाईल का? नाही. नाही जाणार. मग आपण अफर्मेशन काय देणार, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. हे घोषित करणं वगैरे आपण सेकंड लेवलला शिकतो, पण मी सांगते की आपल्याला काय अफर्मेशन द्यायचंय, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मग तेव्हा पहिल्यांदा आपण सेल्फ जे करतोय पहिल्यांदा पुढच्या बॉडीला करणार, आणि जेव्हा अफर्मेशन दिलं की मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे, आणि तेव्हा आपल्याला परत 3 वेळा आपल्याला काय करायचंय, औरा क्लीन करायचा आहे. कळतंय की नाही? हो. हो. कोणाला कळालं नाही विचारा. कसं प्रॅक्टिकल कसं असं फ्रंट बॉडीला मी मागची बॉडी समजते हा, आणि मग हात आपले सेम, बाकी सगळं सेम प्रोसिजर राहणार. ओके, ठीक आहे? खाली पायांपर्यंत. बाकी सेम सगळं राहणार. आपल्याला फक्त फ्रंट बॉडीला काय करतोय, आपण बॅक बॉडी घोषित करून आपला औरा क्लीन करतोय. ठीक आहे? पहिल्या लेवलला औरा क्लिनिंगला कुठले सिम्बॉल नसतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं प्रोसिजरला वेळ लागतो. जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं आपलं थोडंसं जे काही डेली रुटीन आहे थोडं फास्ट होतं. मॅम बोला गौरी मॅडम. आवरा क्लीन आपला आपण म्हणजे रोज करायचा की असं काय निगेटिव्हनेस आल्यावरती करायचा? साधारणतः आपल्याला पहिले काही दिवस म्हणजे 21 दिवसाच्या साधनेमध्ये रोजच करायचंय. वेळ ओके. म्हणूनच म्हणते की वेळ थोडासा जास्त जातो पहिल्या साधनेला. मग जसं जसं अच्छा. पुढे जाल तसं तसं आपली जेव्हा म्हणजे 45 दिवसानंतर अजून कमी वेळ लागतो. आणि मॅम म्हणजे मोठ्याने बोलायचं की असं मनामध्येच आपल्या बोललं नाही तर नाही, चालेल? मनामध्ये म्हटलं तरी चालेल, असं काही नाही. ओके, ठीक आहे. आणि ह्या क्रियेमुळे आपले चक्र बॅलन्स होतात का? नाही, चक्र बॅलन्सिंगची वेगळं आहे. ओके. इथे आपली पूर्ण क्लिन्झिंग होते आहे. त्यानंतर आपल्याला ही 2 झालं, आपल्याला 12 वेळा करायचं ऍक्च्युली, ते सांगते. हे 2 वेळा लिहून घेतलं का तुम्ही, मग पुढचं हो. सांगते. हा, हो. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इकडनं आपल्या क्राऊन चक्रापासून ही इकडे टाकायची निगेटिव्हिटी. कुठे टाकायची? क्रॉस मध्ये. ठीक आहे? हम्म. हे पूर्ण नाभी चक्रापासून खाली टाकायचं. ठीक आहे? क्रॉस. हा, ठीक आहे. दुसराही काय करायचं, इथून आपण आणायचं आणि नाभी चक्रापासून क्रॉस टाकायचं. आपल्या म्हणजे नाभी चक्र आपलं मूळ असतं. बऱ्याच वेळा आपल्याला निगेटिव्हिटी येते, ती पहिले म्हणून नाभी चक्र प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तर आपल्याला काय करायचं, तर नाभी चक्रासमोर आपण काय करतोय, क्रॉस करतोय. आणि हे किती वेळा करायचं, इकडनं 3 वेळा. 1 2
3 आणि इकडनंही 3 वेळा 1 2 3. व्हेरी गुड उज्ज्वला मॅम. जमलं? हे झालं. तर हे अफर्मेशन सेम राहणार आहे. अफर्मेशन आपलं चेंज नाही करायचे. अफर्मेशन सेम राहणार आहे, फक्त प्रोसिजर वेगळी आहे. शशिकला मॅडम हा समजतंय? हो, मी लिहून घेते. हा. किती वेळा क्लीन होईल आपली बॉडी? 12 वेळा टोटल बॉडी, फ्रंट बॉडी, बॅक बॉडी आणि दोन्ही साइड्स. ओके. 12 वेळा क्लीन करायचं आहे. वेळ लागणार, परत तुम्हाला थोडा कंटाळा येईल, पण सोडायचं नाही. यानी तुमच्या शारीरिक जे काही पेन असतील, सफरिंग असतील, जे काही वेदना होत असतील किंवा म्हणजे कुठल्याही लेवलचा इमोशनल जरी त्रास होत असेल, 21 दिवसांच्या साधनेनंतर तुम्हाला खूप फ्रेशनेस जाणवेल. तुमचे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिमूव्ह व्हायला मदत होते. कारण मॅम मी हे टेस्टिमोनियल घेत नाही, पण मी माझे स्टुडंटचे अनुभव असे आहेत की ज्यांना खूप गुडघेदुखीचा त्रास आहे, ते लोक काय होतात की साधना म्हणजे त्यांना मानदुखीचा त्रास आहे, गुडघे दुखतात, वेगवेगळ्या आजारातून ते बाहेर पडलेत, वेगवेगळ्या आजारातून बाहेर पडलेले आहेत. हे तुम्हाला स्वतःला अनुभव येतील की काही तुमचे फिजिकल पेन असतील, सफरिंग असतील, तर ते तुम्हाला रिलीफ वाटेल. येस मॅम ओ मॅम पहिले औरा आपला क्लीन करायचा आणि मग आपल्या चक्रांना पॉवर हे करायची का, हा हिलिंग करायचं? हा. ओके. मॅम ही क्रॉस मध्ये हँड्स करताना तेव्हा पण म्हणायचं ना, अगर मेरे आभा मंडल में, ते या वेळेला पण बोलायचं ना हो डोक्यावर हो, हात क्रॉस क्रॉस. मध्ये जे काही 12 वेळा जे आपण पूर्ण क्लिन्झिंग करणार आहे, तेव्हा प्रत्येक वेळा अफर्मेशन बोलायचंच आहे आपल्याला. अफर्मेशन प्रत्येक वेळा बोलायचं आहे. एकदा इकडनं आणि नंतर एकदा इकडनं का मॅडम? कोण विचारते? हा मी बोलत हा, मनीषा मॅडम बोला. हा, नाभीपासून इकडनं एकदा क्राऊन या हाताने चक्रापासून नाभी चक्राच्या खाली, हे बघ, क्राऊन चक्रापासून खाली टाकायचंय आपलं नाभी चक्रामध्ये. हे नाभी चक्रापासून असा क्रॉस घ्यायचा पूर्ण. इकडूनही काय घ्यायचं, नाभी चक्राच्या समोरून क्रॉस आला पाहिजे. फुली म्हणजे या मारतो हाताने या पद्धतीने साईडला. असं, हे असं क्रॉस, हा असं, हे असं आणि हे असं. आणि अफर्मेशन सेम राहणार की ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची, आपल्याला ती एनर्जी काय करायची आहे, शुद्ध करायची आहे. समजलं इथपर्यंत? हो. मला सांगा आता, औरा बॅलन्सिंगची गरज का असते? की औरा का आपल्याला चेक किंवा क्लीन करायचा किंवा बॅलन्स करायचं काय, किंवा इम्प्रूव्ह करायचा? कारण बऱ्याच लोकांना काय होतं, हे असं म्हणतात ना की खूप लिथार्जिक वाटतं, की काही नसतं, कंटाळा येत जातो, काम करायची इच्छा नसते, अनएक्सप्लेन अशा गोष्टी असतात त्यांच्याकडे. कंटाळा खूप आहे, की काही झालं की थकवा येणार, काही झालं की चिडचिड होणार, काही झालं तर कंटाळण, कामाचा ताण जास्त वाढला तर ते बॅलन्स करू शकणार नाही. नंतर बऱ्याच लोकांना असं जाणवतं की दवाखान्यामध्ये जाऊन सुद्धा बऱ्याच लोकांना काय होतं की रिपोर्ट्स नॉर्मल असतात, सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात, पण रिझल्ट काय आहे, बॉडीमध्ये कुठेतरी पेन पेन होतं, आहे. काहीतरी इमोशनली त्यांना असं वाटतं की नाही, मला काहीतरी त्रास आहे. बऱ्याच वेळा पोटदुखी होते, पण रिपोर्ट्स काय असतात, नॉर्मल असतात. एक अशी फिलिंग येणे की सतत झोपून राहावं असं वाटतं, सतत आपल्याला असं वाटतं की नाही, कोणाशी बोलूच नाही, मूड स्विंग्स होत आहे, तुम्हाला बॉडीमध्ये ना असं जडत्व जाणवते, म्हणजे काहीच नसतं, सगळे काही पेन नाही, स्पॉन्डिलिसिसचा त्रास नाही, सूज नसते, पण तुम्हालाच तुमची बॉडी काय जाणवते की हेवी झालेली आहे, खूप जसं जडपणा आलेला आहे, काहीतरी अनमोटिवेटेड वाटतं आहे, लिथार्जिक वाटतं आहे. नंतर तुम्हाला अशा कधी कधी खूप सडन एखादी व्यक्ती ना चिडून जाते, म्हणजे शांत असते 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 आणि तिला सडन काहीतरी होते आणि ती चिडचिड करायला तिची सुरुवात होते, काही काही वेळा ती रडत राहते, काही काही वेळा अशा काही डिफिकल्ट फेज येतात लाईफमध्ये, पॅटर्न्स असतात, म्हणजे 5-6 दिवस झाले किंवा एखाद्या व्यक्तीला चिडचिड सुरू होते, शनिवार आला की त्यांना त्रास व्हायला लागते, कळते? या पद्धतीने काय असतं, एखाद्याची आपल्याला बघायचंय की गरज का आहे. डे टू डे लाईफ मध्ये औरा आपल्याला क्लीन करण्याची गरज यामुळे आहे की हे जर तुमचे पॅटर्न्स असतील, हे जर सिम्पटम्स असतील किंवा तुमच्या फॅमिली मेंबरचे पॅटर्न्स असतील, त्यापासून त्यांना काय पाहिजे, रिलीफ मिळायला पाहिजे.
कुठेतरी निगेटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये अटॅक केली असेल, काहीतरी तुमच्या शरीरामध्ये असा काही पेन असेल जे तुम्हाला कुठेही रिपोर्ट दाखवून देखील काय सॉल्व्ह होत नसेल, त्यांनी काय करायला पाहिजे, औरा क्लीन करणं गरजेचं ठरतं. कळालं इथपर्यंत? हो. आता काही प्रॉब्लेम्स असतील, क्वेश्चन असतील तर विचार. मॅम आपण या टेक्निकने आपण स्वतःचाच औरा क्लीन करू शकतो ना? पहिल्या लेवलला स्वतःचा 21 दिवसांची साधना झाली, कंप्लीट 21 दिवसांची प्रॅक्टिस झाली की तुमच्या हजबंड तुमच्या मुलांचा मग त्यांच्यासाठी कसं करायचं? त्याच पद्धतीने जायचं. रेकीला कॉल करायचा आणि रेकीला परमिशन मागायची, रेकीकडनं आपण ती अफर्मेशन द्यायचं की या म्हणजे आपण अगर दुसऱ्याचं, आता उद्या आपण प्रॅक्टिकल बघू, कोणाकडे एखादा फॅमिली मेंबर असेल का? माझ्या मुलाला ऍक्च्युली जास्तच स्किनचा वगैरे त्याला त्रास आणि तो छोटा आता बसलेला होता ना, आता हा. तो बसत नाही एका ठिकाणी अगदी. तर म्हणून त्यासाठी त्याच्याकडे मी ना औषधीचं बऱ्याच दिवसाचं ट्रीटमेंट 2 वर्षापासून करते त्याला, पण त्याला काहीच रिलीफ होत नाहीये. डेट ऑफ बर्थ काय आहे त्याची? 23 फेब्रुवारी 2018. अच्छा, असा तर प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. होईल, मे बी निगेटिव्हिटी असेल काही. हा तेच तसं वाटतं, बरेच जण तेच बोलले की निगेटिव्हिटीमुळे, त्यामुळे मी ते तुम्हाला विचारलं की त्याचं त्याला क्लिनिक. मिठाच्या पाण्याने आंघोळ घालणं चालू करा ना, आणि कडुलिंबा असतं ना आपलं, त्याचा वापर जास्त करा. कडुलिंबाच्या पाण्याने जर काही करता आलं, ट्रीटमेंट देता आली त्याच्या स्किन डिसीजवर, तर चांगलं होईल. ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या कोणासोबत एखादी व्यक्ती असेल, फॅमिली मेंबर असेल तुमच्यासोबत राहणारी, उद्या जर दुपारच्या सेशनला अवेलेबल असेल तर सोबत ठेवा. मग तुम्हाला कळेल की आवरा स्कॅन कसा करता येईल. ओके. असेल तुमच्यासोबत कोणासोबत राहत असेल, फक्त वय बघायचं की त्याला बोलता, म्हणजे साधारणतः 11 वर्षाच्या वरती बघायचं. त्या लोकांना ओके, कसं माझ्याकडे व्यवस्थित. आहे माझा मुलगा. हा, कोणाकडे आहे? शशिकला मॅडमकडे आहे माझ्याकडे का? माझ्याकडे हा, मग माझा उद्या मुलगा आहे. आपण ते प्रॅक्टिकल घेऊया. बरं. चालेल, की जेणेकरून आपल्याला समजतं की औरा स्कॅन कसा करायचा. ओके, त्यांनी आपल्याला समजेल की प्रत्येकाकडे, माझ्याकडे नसतं, माझ्याकडे दुपारला कोणी नसतं, संध्याकाळला असतं, त्यामुळे संध्याकाळचं होऊ शकतं. त्यांनी तुम्हाला कळेल की दुसऱ्यांचा आवरा देखील तुम्ही 21 दिवसानंतर आपल्याला क्लीन कसा करता येईल, स्कॅन कसा करता येईल. स्कॅनिंग पहिल्यांदा जमलं पाहिजे, म्हणून तुम्हाला काय होतं, स्कॅनिंग केल्यानंतर तुमच्या त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल ते पण तुम्हाला समजू शकतं, पण तेव्हा साधना वाढवावी लागते थोडीशी. कळते? हो. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅडम, प्रार्थना आणि ऑरा क्लिनिक एकाच वेळी करायचंय का? हो, आपलं स्वतःच तरी. मग प्रार्थना अगोदर का ऑरा नाही नाही, क्लिनिक अगोदर? पहिल्यांदा पूर्ण प्रार्थना आणि मग औरा क्लिनिक. ठीक आहे. प्रार्थनेच्या अगोदर साधारणतः आपण ज्या पद्धतीने मी तुम्हाला उठायला सांगितलं, ही एनर्जी फील करायची दोन्ही हातांमध्ये, उठताना अफर्मेशन द्यायचं बेडमधूनच, तेच बेडमध्येच करायचं. मग तुमचा ब्रश वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रार्थनेला बसाल तेव्हा तुम्ही काय करायचे, पहिल्यांदा सगळे जे ग्रॅटिट्यूड म्हणतात ते ग्रॅटिट्यूड आपल्याला म्हणायचे की ज्या ईश्वराचे जे काही म्हणजे तुम्ही ज्या जे आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला आभार मानायचे. प्रत्येक गोष्ट जी काही तुमची सजीव निर्जीव वस्तू असेल, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना काय करायचे, पहिल्यांदा आभार मानायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायची, रेकीची साधना सुरू करायची. कळतंय इथपर्यंत? औरा क्लिनिंग समजलं प्रत्येकाला? औरा समजतो आहे? हो. हा, उद्या आपण त्याचं प्रॅक्टिकल घेऊया. ज्यांच्याकडे एखादी फॅमिली मेंबर असेल, आता शशिकला मॅडमकडे त्यांचा मुलगा आहेच, अजून कोणाला असं वाटत असेल की मी पण प्रॅक्टिकल करावं, त्यांनी काय करायचं आहे, आपल्यासोबत एक फॅमिली मेंबर ठेवायचा आहे. त्याचं कमीत कमी वय आपल्याला काय करायचं, 11 वर्षाच्या वरती चालतं, जेणेकरून तो व्यवस्थित कम्युनिकेट करू शकते, किंवा जर मुलगी असेल तर ती करू शकेल, काहीतरी आपले इन्स्ट्रक्शन फॉलो होतील आणि तिला आपल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. ओके, कळालं आजचं सेशन? ओके, मॅडम, हे 21 दिवसांचं उद्यापासून स्टार्ट करायचंय का? ज्यांचं अट्युनमेंट झालं ते करू शकता. म्हणजे असं वाटतंय की काय विसरेल का ह्यातलं, किंवा मग असं 2 प्रॉपर दिवस होईल का? जाऊ जरा द्या, थोडं अवघड वाटते. 7 चक्र झालेत तर मग चालू करा.
7 हा चक्र आपलं स्टडी झालेत ना, मग चालू करा. जेणेकरून मग तुम्हाला जर पुढची लेवल करायची असेल तर मग ती अट्युनमेंट लवकर होतं. ज्यांची 21 दिवसांची साधना झाली असेल त्यांना मी सेकंड लेवलचं अट्युनमेंट पहिल्यांदा देते. ज्यांची साधना नाही झाली मग ते थोडं मागे मागे जात. मॅम, कळतंय? हो. तुम्ही आता कुठल्या तरी मॅमने विचारलं की प्रार्थना करायची आणि मग औरा क्लीन करायचा. मग प्रार्थना करून औरा क्लीन करून मग आपल्या चक्रांना हिलिंग करायचं ना? हा, पुढचं अजून आहे. हा. अच्छा. हं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? हो. कोणाचे इथे काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा, उद्याच्या सेशन मध्ये मला परत विचारा. येस मॅडम मला उज्ज्वला. मला उज्ज्वला मॅम. विचार हा, बोला ना, बोला. जेव्हा आपण प्रार्थना करतो ना तेव्हा आपण एक क्राऊन चक्रावरती 21 वेळा तेव्हा काय बोलायचं ते मला विसरलं. ग्राउंड चक्रावरती जेव्हा आपण चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र, आपण काय करतोय, आपल्या 7ही चक्रांना प्रोटेक्शन, चार्जिंग आणि हिलिंग करतोय. काय अफर्मेशन द्यायचंय? चार्ज, चार हील अँड प्रोटेक्ट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. आता मी 13 तारखेला मॉर्निंगला तुमचे एक सेशन घेईन. ठीक आहे, आपलं जेव्हा कोर्स संपेल एक दिवस आपण ब्रेक घेऊ. 13 तारखे मॉर्निंगला काय करेल, तुमचं एक डेली प्रॅक्टिस कशी करता येईल. मॅडम हो. अटॅचमेंट रविवारी होऊ शकते का परत? रविवारी हा कोणाचं राहिलं अट्युनमेंट? मला एकदा परत करायचं म्हणून. नाही, अट्युनमेंट परत करायची गरज नाहीये मॅडम. ज्यांचं राहिलं असेल त्यांचं गुरुवारी मी घेणार. कारण हा, उज्ज्वला मॅडम बोला ना. उज्ज्वला मॅडम, एक मिनिट. ज्यांचं हॅलो अट्युनमेंट राहिलं आहे त्यांचं गुरुवारी अट्युनमेंट होणार आहे. ज्यांना ज्यांना अट्युनमेंट घ्यायची इच्छा असेल त्यांनी मला ग्रुपमध्ये मेसेज करावा किंवा पर्सनल लेवलला मेसेज केला तरी चालेल. अश्विनी मॅम, तुमच्याकडे माझा नंबर आहे ना? ते ग्रुपला आहे तोच ना मॅम नंबर? तुम्ही ग्रुपमध्ये ऍड आहात ना? हो हो. हा, ठीक आहे. उज्ज्वला मॅडम कुठे गेल्यात? हा मॅडम हा, बोला, काय प्रश्न होता तुमचा? मला अचीवमेंट परत घ्यायचं मॅडम म्हणून का बरं, काय म्हटलं. झालं? तुम्ही घेतलं नाही का त्या दिवशी? हो मी घेतलाय त्या दिवशी पण असं म्हणजे समजलं नाही मॅडम. नाही, तुम्हाला समजून घ्यायची गरजच नाही. आता आपल्याला फक्त प्रॅक्टिस चालू करायची आहे. मी जर अट्युनमेंट दिलं असेल तर मी प्रत्येकाच्या नावाने प्रत्येकासोबत वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्शन, म्हणजे प्रत्येकाच्या सोबत पर्सनली कनेक्शन स्थापन करून प्रत्येकासोबत कनेक्टिव्हिटी करून अट्युनमेंट दिलेलं आहे. त्यामुळे इतका वेळ लागतो. मी असं 2 मिनिटाचं अट्युनमेंट नाही होत. प्रत्येकाला बऱ्याच वेळा ज्यांनी रिपीट पण घेतलं, संध्याकाळच्या बॅच मधले बरेच जण रिपीट होते, पण ते 2 मिनिटाचे प्रोसिजर मी पटकन कॉमन अट्युनमेंट देताना देखील प्रत्येकासोबत इंडिव्हिज्युअल म्हणजे रिलेशन किंवा कनेक्शन स्थापन करून मग मी अट्युनमेंट देत असते. कळतंय? त्यामुळे परत घ्यायची गरज नाही. कळलं उज्ज्वला मॅडम? हा कळलं मॅडम, थँक्यू. हा, आता प्रॅक्टिस वरती भर द्यायचा. आपल्याला काय करायचंय, ज्या मॅडम पद्धतीने प्रॅक्टिस सांगणार त्याच्यावरती भर द्यायचं. हॅलो, हा, बोला गीतांजली मॅडम. कशी करायची मॅडम ते नाही समजलं मला. प्रॅक्टिस मी सांगेल ना तुम्हाला, डेली प्रॅक्टिस कशी करायची तर. ओके, त्याचा व्हिडिओ मिळेल तुम्हाला? हा, डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ शेअर करेल ना मी. ओके ठीक ओके, आहे, कारण मग आम्ही सुरू करू म्हणून म्हटलं मॅडम. ठीक आहे, चालेल. आणि मॅम साधना म्हणजे हेच ना मॅम, जे तुम्ही सांगितलेलं अफर्मेशन प्रेयर, हेच हीच साधना आहे ना? आणि त्यात एक चक्रा मेडिटेशन ऍड होतं. 7 चक्रांचं मेडिटेशन ऍड होतं. तर ती माहिती का मॅम 7 चक्र मेडिटेशन? 7 चक्रांचं. मॅम, हा, 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणजे आता तुम्ही सेशन घेतल्यानंतरच कळेल ना आम्हाला? हो, मी करेन ना. 7 चक्र तुम्हाला एक्सप्लेन करते, समजून सांगते. प्रत्येक त्या ओके. चक्रांचे रिलेटेड काय रंग असतात, डिसिजेस काय आहेत, ते सगळं मी शिकवणार. कलर आणि काय त्याचं आहे? मेडिटेशन पण कसं करायचं आहे ते पण मी सांगणार. एक मेडिटेशन मी तुमचं करून पण घेणार 7 चक्राचं. ओके. ओके. हॅलो हा, मॅडम. हा, बोला रमेश मॅडम सर. मला बोलायचं होतं, ऍक्टिव्हिटी घेतल्यात ना आता पूर्ण, हा, त्या आमच्याकडे कसे स्टेप बाय स्टेप कशाला घ्यायच्या म्हणजे करायच्या डेली?
हा, ते मी शेवटच्या दिवशी सांगते की डेली प्रॅक्टिस काय काय करायची असते आणि तुमचं डेली रुटीन पण कसं फॉलो करायचं आहे ते सगळं मी शेवटच्या दिवशी, सेशन संपलं ना, ज्या दिवशी आपलं सगळं सिलेबस संपेल त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल. हा तेच, कारण का आता तुम्ही सांगितलेत पण ते आमचे कन्फ्युजन होते. कन्फ्युज झाले सर्व. बरं बरं बरं, तुम्ही ठीक. ते स्टेप बाय स्टेप वावरापर्यंत म्हणजे कसं क्लिन्झिंग करायचं, स्कॅनिंग कसं करायचं ते हो हो, सर्व चालेल, नक्की नक्की. जे मी मग हे आम्हाला हा ते करता येईल दररोज. हा मी ते तुम्हाला सांगेल पण, आणि एक दिवस संडेला करून पण घेईल तुमच्या सगळ्यांना. ओके. ओके ओके, थँक्यू मॅडम. जेणेकरून काय होईल की कोणी कुठे चुकत असेल तर मी चेक करू शकेन. ओके ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. चालेल. आज आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.